देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर शासकीय महापूजा करण्याचा मान जे मानाचे वारकरी ते नाशिक जिल्ह्यातील उगले दाम्पत्य ते स्वतः आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल तुम्हाला आज पूजा करण्याचा मान मिळाला कसं वाटतंय? भारी वाटतं, खूप भारी वाटत. किती वाजता रांगेत लागला होता? 7 वाजता. काय तुमचा व्यवसाय काय तिथं? शेती. काय आज समाधान काय वाटतं तुम्हाला? समाधान पूजा झाली, एवढं भरपूर समाधान झालं कधी आमचं. वाटलं होतं का असं तुम्हाला? नाही नाही. बोलाय थोडं काय घरी कोण कोण आहे काय करता तुम्ही? शेती व्यवसायाचे निमी शेती पेरली, मनात आलं बा आपल्याला जायचं, माऊलीने बोलवलं होतं आम्हाला. निमी पेरली, निमी सोडून आलं, मुलगा आहे घरी, सुने घेतीन म्हटलं करून चला आपण असं. असं काय विठ्ठलाने स्वप्नात येऊन वगैरे सांगितलं होतं? नाही, काहीच नाही, काहीच नाही. आम्ही म्हणजे येतोच ना, मग ते यावंच वाटतं ना. दरवर्षी येतो, लगेच निघालो. मग किती वर्ष आता हे? 15वं वर्ष. 15 वर्ष. काय देवाला काय मागितलं? काय नाही, सुख मागितलं, आमच्या जमिनीचं शेती पिकवतं ज्याचे जय दे बा, यश दे, एवढंच नाही. कैलास उगले देखील आता आपल्या बरोबर. काका काय सांगताल किती वर्ष झालं वारी करता? 15 वर्ष झाले. 15 वर्ष 15 वर्ष झाली. काय व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय शेतीत करतो. माझे सैनिक किती वर्ष केलं? ते इंग्रजाच्या टायमाला जेव्हा आपले स्वातंत्र्य मिळालं ना तोपर्यंत त्यांनी ड्युटी केली. आज पूजा केली कसं वाटतं तुम्हाला? एकदम आनंद वाटला. हो हो, मला एकदम समाधान झालं. पूर्ण वारीचं आपलं सार्थक झालं. इतके दिवसापासून केलेलं मग एकदम भारी वाटलं. किती वर्ष झाले तुम्ही वारी करता? 15 वर्ष झाले. एसटी महामंडळाने तुम्हाला पास दिला, कुठं कुठं फिरणार? आता दर महिन्याची वारी कंप्लीट राहील. बाकीचं कुठं फिरायचं ते नंतर पाहू, पण महिन्याची वारी आपण कंप्लीट करू. नाही, महामंडळाने पास दिले ना आज. हो हो, हा ना. मग कुठल्या कुठले धार्मिक तीर्थ जाणार? आता पहिले 4 धाम केलेलेच आहे, हा. पण अजून काय जे जे मनात येईल ते करू. काय विठ्ठलाला काय मागितलं आता? विठ्ठलाला हेच माहिती, मग आमच्याकडून भक्तीच व्हायला पाहिजे, दुसरं काही नको असं. ते पुढच्या वर्षी पुन्हा येणार अजून? हो, येणार. जवळ आपले पाय चालतात जवळ येणारच. येणार. हो. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अभिजित पिछेसह रवी लवेकर, TV9 मराठी.